बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं स्वागत आणि आता बातम्या पाहूयात विस्तारानं। सार्वजनिक बांधकाम विभागाची कामं केलेले शेकडो विकसक आणि कंत्राटदार यांची बिलं अडकलेली आहेत। सुमारे 96,000 कोटी रुपयांची बिलं थकीत असल्यानं पीडब्ल्यूडीचे कंत्राटदार हवालदिल झाले असून थकीत बिलं मिळाली नाहीत तर 15 एप्रिल पासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू होईल। तसंच सार्वजनिक बांधकाम विभागासमोर ठिय्या आंदोलन केलं जाईल असा इशारा गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनने दिलाय। या मागणीचं निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांना देण्यात आलं। सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दरवर्षी कोट्यवधी रुपयांची पायाभूत सुविधांची कामं होतात। निविदा मंजूर करण्यापासून ते प्रत्येक टप्प्यावरील कामं करताना संबंधित कंत्राटदारांना शासकीय अधिकाऱ्यांची मर्जी सांभाळावी लागते। कुणी कितीही दावा केला तरीही पीडब्ल्यूडी मधील टक्केवारी आणि खाबुगिरी कायम आहे। किंबहुना सार्वजनिक बांधकाम खातं म्हणजे सर्वाधिक खाणारा विभाग ही ओळख कायम आहे। दुसरीकडे अधिकाऱ्यांच्या मागण्या पूर्ण करूनही हजारो कंत्राटदारांची आणि ठेकेदारांची बिलं थकीत आहेत। संपूर्ण राज्यात सुमारे 96,000 कोटी रुपयांची बिलं प्रलंबित आहेत। त्यामुळे शासकीय कंत्राटदार प्रचंड अडचणीत आलेत। यंत्रसामुग्रीची देखभाल, कामगारांचा पगार आणि अन्य खर्च काही चुकत नाही, पण शासनाकडून बिलांची रक्कम मिळत नाही। त्यामुळे कोल्हापूर जिल्हा गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर असोसिएशननं पुन्हा एकदा आंदोलनाचा पवित्रा घेतलाय। केवळ सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बिलांची रक्कम सुमारे 29,000 कोटी रुपये आहे, तर जलजीवन मिशन आणि जीवन प्राधिकरणाची मागील वर्षाची 35,000 कोटी रुपयांची बाकी आहे। ग्रामविकास आणि जलसंधारण विभागाची 6,500 कोटी, पर्यटन विकास महामंडळाची 3,800 कोटी, नगर विकास विभागाची 2,100 कोटी रुपयांची रक्कम मिळालेली नाही। याशिवाय जलसंपदा विभागाची 9,000 कोटी रुपयांची आणि जिल्हा नियोजन समिती तसंच इतर विभागातील 11,000 कोटी रुपयांची थकबाकी असल्यानं संबंधित कंत्राटदार हवालदिल झालेत। अशा परिस्थितीत कोल्हापूर जिल्हा गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर असोसिएशननं निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांना निवेदन देऊन थकीत बिलं मिळाली नाहीत तर 15 एप्रिल पासून बेमुदत काम बंद आणि सार्वजनिक बांधकाम विभागासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिलाय। कोल्हापूर कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन तर्फे आम्ही 15 तारखेपासून पूर्णतः काम बंद आंदोलन करणार आहे। गेले 1.5 वर्ष झाला आम्ही वारंवार प्रशासनाकडे आमचे निवेदन दिलेले आहेत, आमची थकीत बिल द्यावी म्हणून, परंतु आता आम्ही राज्यव्यापी आंदोलन चालू केलेलं आहे आणि याच्यामध्ये जोपर्यंत राज्याचे 96,000 कोटी रुपये देणे बाकी आहेत। विविध विभागाची सार्वजनिक बांधकाम विभाग असेल, पाणीपुरवठा विभाग असेल, पर्यटन विभाग असेल, जलसंपदा विभागात असेल, अशा सगळ्या प्रकारच्या विविध विभागातील पूर्णतः कामे आम्ही 15 तारखेपासून बंद करणार आहे आणि 15 तारखेपासून नवीन कोणतीही निविदा आपल्या इथे पब्लिश झाली तर आम्ही त्याच्यासाठी काम भरणार नाही, असं आम्ही आता याच्यामध्ये ठाम निर्णय घेतलेला आहे। काम करूनही बिल मिळत नसल्यानं राज्यातील काही कंत्राटदारांनी आत्महत्या केल्यात। एकीकडे लाडकी बहीण योजनेसह काही ठराविक योजनांमुळे शासनाच्या तिजोरीवर मोठा ताण पडतोय हे वास्तव आहे। अशावेळी शासकीय कंत्राटदारांची थकबाकी हा गंभीर मुद्दा बनत चाललाय।